हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग म्हणजे आत्ता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि माझी शेवटची भाकरी राहिली होती तेवढ्यात सौ उठली आहे आणि सौ मला भाकऱ्या करू लागते. बघा आता सौ भाकऱ्या काय म्हणते. हा दाखवा हात सगळ्यांना. पीठ घेतलंय, एकतर पीठ भाकरीचं आणि त्याला ती लाटायला बसली, त्यात राडा बघा. आणि हाय म्हणते, नीट दाखवा हात कसा झालाय. मैं अच्छी हूँ. हा झाली का भाकरी भाजायची? तवा ठेवा, राहू दिल्या मी तुझी भाकरी भाजायला. आता कुठं करायची? हा मग कर ना, मी तेच म्हणते झाली का. अच्छा. आता दिदा नाहीये त्याच्यामुळं काय दुसरं तर काय खेळत नाही ती, आणि उठल्या उठल्या कशी तरी नादी, त्याच्यामुळे मी तिला जेवढं काही करायचं ते कर म्हटलंय. आणि आता हे बघा मुगाची मूग होते मोड आले, त्याची मी उसळ केलेली आहे आणि सॅलेड आहे. भाकरी तयार आहेत, तर भाजी राहिल्यात. भाजी आज मी शेवगाच्या शेंगाची भाजी करणार आहे, पण शेवगाच्या शेंगा आता बोर झालेत सगळे खायला, म्हणजे शेंगाच खाय ना कोणी, त्याच्यामुळे मला आज शेंगाचा फ्राय करू. आणि भाजी एक नॉर्मल आपली म्हणजे फ्राय असेल ना तर शेंगा खातात, त्याच्यामुळं आज शेंगाचा फ्राय करणार आहे. आणि आता पटपट आवरते, कारण ह्या मॅडमचं पण हा राडा आवरायचा आहे परत मला. आणि आता फ्राय होईपर्यंत अशीच नादी लागू द्यायची आहे तिला, काही का कर ना, नंतर आंघोळ का घालणं होईना आता. शेवगा फ्राय बनवण्यासाठी आता मी तव्यातच बनवते, त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं. जसं काय आपण भाजी बनवतो तशीच बनवायची आहे, फक्त आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, फक्त असं फ्राय करून घ्यायचं. तेल टाकायचं, त्याच्यात जिरे मोहरी टाकायची, लसण अद्रक आणि कोथिंबीरचं जे वाटण आहे ते टाकायचं. आणि त्याच्यात चवीनुसार हळद मीठ आणि तिखट आणि थोडंसं कूट असं सगळं टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. झाला फ्राय तयार. मस्त लागतो कधीतरी वेगळं थोडंसं खायला, कारण शेवग्याच्या शेंगा भाजीत खाऊन खाऊन आपण बोर होतो, त्याच्यामुळं असं कधीतरी ट्राय करून बघा. आणि कसं जर लागतंय हे मला कमेंट करून नक्की कळवा. कशाला जायचंय मेडिकल मध्ये? नो नो चॉकलेट नाही खायचं. चॉकलेट आम्ही हिनं मागितलं तर हिला स्ट्रॉबेरी चॉकलेट देत असतो. एक जास्त चॉकलेट देत नाही मॅडम, त्याच 4-5 खातात ॲट अ टाइम. म्हणजे जेव्हा ती दुकानात जाते, घरी तर चॉकलेटच असतं, तोंडात घालून शिशी असते. ते काय आहे ते? गोल्डन कलरची बांगडी. गप कक. हे बघा, मी आज दवाखान्यात गेले होते, कारण माझ्या पायाला ना इथं आता पट्टी लावली आम्ही. कुरूप झालेत, कुरूप म्हणजे खूप दिवस झाला आहेत ते, बट आत्ता मला जास्त दुखायच्यासाठी दवाखान्यात गेलो होतो. माझ्या पायाला, त्या पुढच्या पंजाला, असे दोन्ही पण पायाला ते एका पायाला 2 आहेत, एका पायाला 1 आहे, कुरूप आहेत. आणि ते खूप दिवस झाला आहेत, 1-2-3-4 वर्ष झालं ते आहेत, पण कधी त्यांचा त्रास नव्हता, त्याच्यामुळं काही ते एवढं वाटलं नाही. आणि ते म्हणे की ते फरशीचं कुरूप आहे, कंटिन्यू तुमचा पाय फरशीवर राहतोय, तर ते त्याच्यामुळं ते असे घट्ट्याचा प्रकार आहे ना, एखाद्या पार्टवर तुमचं जर सारखं त्याच पार्टवर वजन तिथंच एक
पार्टवर त्याच वजन पडत असेल किंवा घर्षण होत असेल काहीतरी समथिंग असंच म्हणजे माझ्या डोक्यात पण गेलं नाही असू दे, समजलं पण आता मला समजवता येत नाही. सो तसं तो प्रकार आहे तो घट्टा. जसा आपण एखादा हे असतं ना की रोज एकच काम करतात आपल्या हाताला वगैरे, मुद्दा म्हणून हसायला बरं मला बोलता येऊ नये म्हणून. तर तो घट्ट्याचा प्रकार आहे कुरूप. आणि ते आता अशात काय झालं की मी जेव्हा गाडी शिकायचा म्हणजे 4 व्हीलरचा क्लास लावला, तेव्हा जेव्हा तुम्ही 4 व्हीलर शिकायला जातो तेव्हा पहिल्यांदा ते तुम्हाला चप्पल काढून शिकायला लावतात, कारण तुम्हाला ब्रेक ॲक्सिलेटर क्लच ह्या सगळ्यांचा व्यवस्थित अंदाज यायला पाहिजे म्हणून. आणि तेव्हा आपल्याला कळत नाही, पण तेव्हाच मला असं जेव्हा ते इथं आहे ना मग पंजा जेव्हा असा होतो ना तेव्हा तेव्हापासून ते दुखायला सुरू झालं. आणि शूज जर घातले मी तर मग नाही दुखत, म्हणजे बाहेर जाताना चालताना पण. आणि जास्त चाललं तरी पण ते दुखतंय, कारण आता साऊ झाल्या गापना टिंगे मला बोलू दे. आणि हे सावडं झाल्यापासून तर माझं काही चलणंच नाही जास्त. काही चलते ते घरातच चलते, बाहेर तर बिलकुलच नाही आहे निघत मी. त्याच्यामुळं ते आता अशात जसं मी गाडी आता मग क्लास बंद झाला आणि रोज हे घेऊन जायची मला सकाळी गाडी शिकवायला, प्रॅक्टिस करायला शिकले होते मी आधीच. आणि तिकडं गेल्यास आम्ही गाडी लावायचो आणि नंतर मी फिरत बसायचे 1 अर्धा तास आणि ते व्यायाम करत बसायचं. तो जो काही तो अर्ध्या तासाचं फिरणे ते पण तेव्हा पण जास्त प्रेशर पडायला लागलं पायावर आणि त्याच्यामुळं ते जास्त उद्भवलं गेलं आणि ते आता फारच त्याचा त्रास होतोय. सो मी 2-4 दिवस झालं म्हणत होते की जाईल. सो ते डॉक्टर तर म्हणलेत की जास्त खोल नाही आहे, त्याच्यामुळं पट्टीनं आणि गोळ्यांनीच होऊन जाईल. आणि नाही झालं तर मग ते काढावं लागेल. मला ज्या गोष्टीची भीती असते ना तीच माझ्यासमोर येत असते, त्याच्यामुळं इथून पुढं मी ठरवलं की मी कशालाच भिणार नाही. जस्ट जे कंडिशन समोर आली आहे त्याला सामोरं जायचं फक्त. आणि एखाद्या गोष्टीची मी भीती धरलेलं नाही बाबा हे नको करायचं. आता मला सुईची भीती वाटते, मला इंजेक्शनची पण खूप भीती वाटते. सो तेच येतं माझ्या पुढं सारखं. पण आता काय करणार, जे आहे ते आहे. बघू आता गोळ्या औषधांनी नीट होतंय का ते. आणि अशा पट्ट्या पण लावल्यात आता मी पायाला दोन्हीही. सो ही दर 24 तासाला त्यांनी बदलायला सांगितले, म्हणजे पाण्यात टाकल्यास तर निघलच म्हणले, पण दर 24 तासाला ती चेंज करा. सो असं करून ते अद्दर होईल, कारण ते जास्त खोल नाही आहे. आता सानू आली आहे, पण आईनं काल ह्या मॅडम तिथून निघताना फारच लागल्या रडायला. मग त्यांनी पैसे दिले होते हातात, ह्याचं काहीतरी खायला घेऊन या म्हणून. येताना पाऊस आला होता काल खूप, त्याच्यामुळं मी काही कुठं थांबले नाही. मग आत्ता सानूला लावलं मी काहीतरी खायला, म्हणजे काय बिस्किट काहीतरी घेऊन येईल. ते आत्ता जस्ट शाळेतून आले आणि गेली खायला आणायला. हो ना मॅडम? काय आणणार दिदू? चॉकलेट. ओशो बिर्याणी करू रात्री, करायची का? म्हणली ही काढून दुसऱ्याला पण बसवता येत असते. हो, ही ह्याच्यावरच लावलंय म्हणून. या आज पहिल्यांदा साऊनं बिस्किट खाल्लंय का नाही ग? ती पण पूर्ण पुडा खाल्लाय तिनं. आणि त्यात मेन म्हणजे क्रीमचं. आता वर गच्चीवर आले होते आणि ही मांजर फारच परेशान करायला लागली अशात. म्हणजे एक मांजर असती मोठी आणि तिचं हे छोटंसं पिल्लू. आणि मला बिलकुलच प्राणी आवडत नाहीत, म्हणजे कुत्रं असेल मांजर असेल. आणि मांजराच्या तर केसांनी लहान लेकरांना ताप वगैरे पण खूप काही येतं. सो ॲलर्जिकच असतात मांजरी तर. पण सानूची फार इच्छा होती तिला ठेवायची, सो तिला म्हणायची की नाही नको. ते इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. बाकी खायला प्यायला घ्यायला काहीही मागतो, पण मांजर पाळणं वगैरे हे काही कधी होणार नाही आहे. त्याच्यामुळे हे हिला घालवणं चाललं होतं आमचं. पण ही कधी ह्या बोळात कधी त्या वेळात असंच जात होती ती. मांजर आणि मांजरीचं पिल्लू रोजच आमच्या स्लॅपवर येऊन बसायला लागले. मला काय आवडत नाही. आणि मांजरीचे केस वगैरे पण लहान. आम्हाला खूप छान आवडतं ते. मी नाही छान वाटू देणार. घाण असतं ते. हे बघा, आज मला स्टोर रूम आवरायचे आणि भरपूर राडा आहे स्टोर रूम मध्ये. कांदे नीट करायचे, जसे कांदे आणून ठेवले तसं ह्यांनी तर खाली टाकले होते. त्यांना हे म्हणले मला माहिती आहे की तू इतक्या पटकन काही वर जाऊन ते काढणार नाहीस, म्हणून मी खाली टाकून आलोय. सो आता जरा तुला वेळ भेटेल तेव्हा जा आणि काढ.
आणि आज मला आवरायचं आहे. मी काय लक्ष देत बसले का तिची मम्मी कुठे गेली? कुठे उडून बिडीन ओढून नाही, अशी पळाली तिकडं. तिचा एकच रूट असतो, हा तो वाला. एक गपकी गटूच के, हा नाही. ए बस बाळा खाली आणि फोड. हे बघा खाली बसून फोडा ते. तिथेच बसावं सावलीला. मध्ये मला राडा काढायचा आता. सो चला, आता तुम्हाला आवरलेलं वगैरे काही दाखवत नाही, डायरेक्ट आवरून दाखवते कारण वेळ खूप कमी आहे. आज रात्री पण मला बिर्याणी करायची. हे बाहेर गेले जेवायला, सो आमच्या पुरतीच करायची तिघींना. अरे आता तुझे नाटक खूप झाले. बिस्किट खाल्ल्या, चिप्स पण खाल्लेत, अजिबात नाही काय मागायचं आता. कोणतं पिल्लू येणार आहे? चला आता आवडते पटपट. मस्त असं कांद्यांचं आवरणं झालेलं आहे. बाकी वरचा स्टोर रूम मधला राडा तर आहे असाच राहतो, त्यात काही बदल होत नाही कारण तो माझा नाहीच आहे, तो यांचा आहे. सो मी त्याला हात पण नाही लावत. कांदे सगळे अस्तव्यस्त पडलेले होते, ते मी सगळे व्यवस्थित करून ठेवलेत. आणि आता माझा अवतार काही दाखवण्यासारखं नाही आहे, सो मी आधी आंघोळ करते. इथं मी चिकन घेतलं आहे. चिकन अर्धा किलो आहे आणि कांदा तुम्हाला असा आधीच थोडासा तेलात ब्राऊन करून घ्यायचा आहे, म्हणजे तो हाताने असा चुरला गेला पाहिजे, इतके तो कडक झाला पाहिजे, एवढा करायचा. तेव्हा चांगला फ्लेवर येतो. त्याच्यात टाकायचं लसूण, अद्रक, कोथिंबीर, मीठ, हळद आणि देन आपला धने पावडर, लाल मिरची, जे की बेडगी मिरची आहे, ती जास्त तिखट नाही आहे, फक्त कलरसाठी उगं थोडीशी तिखट आहे. तिखटसाठी आपण ह्याच्यात मिरची टाकणार आहोत. नंतर टाकायचा बिर्याणी मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही. दह्याशिवाय बिर्याणी होत नाही कारण मॅरिनेशनच दह्यामुळं होतं त्याला. आणि हे सगळं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. हा कांदा असा मॅश करायचा हाताने आणि नंतर त्याच्यात घालायचा, म्हणजे सगळंच मस्त असं मॅरिनेट होतं. 2 तास तरी ते मॅरिनेट झालं पाहिजे, म्हणून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीन ते डीपली मॅरिनेट होतं. आता ते मॅरिनेट होतंय तोपर्यंत एका पातेल्यामध्ये तांब्याने पाणी घ्यायचं, म्हणजे जेवढं काही 1 ग्लास तुम्ही तांदूळ घेणार असताल ना, तर तुम्हाला त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 4 ग्लास. आणि त्याच्यात सगळे खडे मसाले, थोडंसं तूप, मीठ, हे सगळं घालायचं. जे काही खडे मसाले तुम्हाला आवडत असतील ते, फक्त लवंग आणि मिरे जास्त काही घालायचे नाहीत, ते थोडेच घालायचे. हां, पण वेलदोडे जे असतात, विलायची, ते भरपूर घालायची कारण तिचं स्मेल, फ्रेग्रन्स खूप छान होतो, बिर्याणीमध्ये येतो. इथं मी 1 ग्लास तांदूळ हे करून घेतलेत, धुवून घेतलेत आणि त्या पाण्याला उकळी आल्यासच तुम्हाला तांदूळ त्याच्यात टाकायचेत. बघा आता सगळं हलवून घ्यायचं आणि ह्याला असं चांगलं मस्त हाय फ्लेमवर उकळू द्यायचं. 20 मिनिट लागतात फक्त हे तांदूळ व्हायला, जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवलं तर. जर लो ठेवलं तर मग परत आणखीन जास्त वेळ लागू शकतो. तुमचा तांदूळ इझिली हाताने तुटला पाहिजे, तुटला गेला पाहिजे, तेव्हा म्हणायचं की तो 70% तुमचा तांदूळ तयार आहे. आणि तो झालं की त्याला पटकन पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचं. ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट असते, कारण तांदूळ तेवढा शिजला, जर तुम्ही तसाच राहू दिला तर तो आणखीन शिजत जातो त्या पाण्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला चाळणीत काढून घ्यायचं. नंतर कुकरमध्ये, आता माझ्याकडे एवढं मोठं पातेलं नाही त्याच्यामुळे मी कुकरमध्ये करते, पण मी कुकर लावणार नाही आहे, शिट्टी लावणार नाही त्याची. तेल टाकायचं. आता तेल थोडंसं कमी टाकायचं कारण आपण तो जो कांदा आहे त्याला आधीच सगळं भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात पण तेल गेलं आहे. आणि त्याला परत थोडंसं झाकून ठेवायचं, जेणेकरून ते फ्रीजमध्ये होतं आणि सगळं मिक्सचर व्यवस्थित गरम व्हायला पाहिजे आणि त्याने पाणी सोडायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याला पहिले झाकून ठेवायचं 10 मिनिट आणि त्याच्यानंतर 20 मिनिट त्याला कंटिन्यू हलवत राहायचं हाय फ्लेम करून, जेणेकरून ते ना एकदम असं ग्रेव्हीसारखं होतं. पुढे दाखवेल मी तुम्हाला. ग्रेव्हीसारखं होतं, त्यातलं सगळं पाणी चिकन ॲब्झॉर्ब करून घेतं आणि चिकन पण 70% आपलं शिजून जातं तोपर्यंत. आणि ह्या स्टेजमध्ये तुम्हाला सारखं त्याला हलवावं लागेल कारण ते बुडाला चिटकलं नाही पाहिजे, कारण आपण फ्लेम हाय ठेवतोय. फ्लेम जर तुम्ही लो ठेवली ना तर त्याला जास्तच पाणी सुटत राहील, पाणी त्याच्यातलं आटणार नाही, त्यासाठी तुम्हाला फ्लेम हाय ठेवावं लागेल. बघा किती छान असं ग्रेव्हीसारखं ह्या स्टेजला यायला पाहिजे. ह्या स्टेजला आलं की तुम्हाला ह्याच्यावर तांदळाची लेअर द्यायची. आता कोणी काय करतं ना, हे सगळं बाजूला काढतं आणि लेअरिंग करतं. मी तसं करत नाही, मला त्याचं काही म्हणजे एवढी गरज पण वाटत नाही. अशीच मी 1 लेअर खाली ते चिकनची तशीच राहू देते आणि 1 राईसची लेअरवर आहे एवढा राईस टाकायचा. त्याच्यात तुम्हाला जर फूड कलर टाकायचा असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता,
नसेल तरी चालेल, पण मला आवडतो, सानूला पण आवडतो, त्याच्यामुळे मी हे 2 फूड कलर टाकते. वर एक प्लेन पेपर टाकायचा, जो न्यूजपेपर नसायला पाहिजे, प्लेन पेपर, आणि त्याच्यातनं पाणी टाकायचं. म्हणजे जी काही तुमच्या अरोमा किंवा जो स्मेल आहे बिर्याणीचा सगळा तो मधल्यामध्येच राहतो, तो बाहेर येत नाही. आता माझ्याकडं हे तव्यावर ठेवायला पाहिजे, पण तवा धुवायला पडला होता, त्याच्यामुळे मी त्याची उंची थोडीशी वाढवली आहे, जेणेकरून फ्लेम खाली राहीन जरा आणि ते वर येईल. आणि त्याच्यावर वजन ठेवायचं, म्हणजे बाकीचं काही हे होत नाही. आणि बिर्याणी शक्यतो कुकरला कधीच करायची नाही, अशी पातेल्यातच झाकून करायची. आणि बघा, अर्ध्या तासात तुमची बिर्याणी मस्त अशी दम देऊन तयार आहे. चला आता आम्ही मस्त बिर्याणी एन्जॉय करतो. कशी झाली पिल्लू बिर्याणी? छान. चला तर आम्ही आमची बिर्याणी खातो. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.